रायचूरचा दोआब का नाही पंचगंगा आणि कृष्णेच्या रायचूर हा प्रदेश तुंगभद्रा आणि कृष्णा नदीच्या मध्ये येतो। हा रायचूर दोआब म्हणून सेंचुरीज पासून डिस्प्युटेड रिजन राहिलेला आहे, मच लाईक मिडल ईस्ट। रायचूरला काय सोनं लागलं होतं काय माहिती। तुम्हाला सांगतो विषय कसा आहे, विजयनगरच्या एका रायानं रायचूरच्या एका सोनाराच्या मुलीचं कौतुक ऐकलं होतं। रायचूर कशासाठी प्रसिद्ध होतं तर सुपीक तर होताच हे प्रदेश, खरं लो आणि हिरा यांची समृद्धी लय होती। कसा आहे, भूतकाळात काकतीय होयसाळा यांनी सुद्धा याच्यावरून लय भांडणं केली, संघर्ष केला। चालुक्यांनी पल्लवांनी तेच केलं। आता मध्ययुगाच्या काळात आपण आहे का नाही, त्यामुळे कळस काळात पुरातन घराण्यांची जागा दख्खनमधल्या नवीन राजांनी घेतली आणि याच्यावर डोळा ठेवला। यातनच का नाही एक काही कथा फेमस झाल्या त्या, म्हणजे काही कारण लागत होतं ह्या प्रदेशावर ताबा मिळवायला। त्यातले एक कारण आपण आता चालू केले तर जेव्हा त्याच्या राणीवशात यायला तिने नकार दिला तेव्हा त्यानं ठरवलं की हिला उचलून आणायचं आणि त्यासाठी ह्या रायानं सैन्य पाठवलं। या बनावट कारणामुळे का नाही विजयनगर आणि बहामनीत एक मोठं युद्ध झालं। त्याच्यात विजयनगरनं बहामनींची दानादान उडवून टाकली आणि 32 लाखाचं सोन्याचं खून द्यायला लावलं बहामनींना। त्या सोनाराची गरीब बिचारी पोर दक्षिणेला न जाता उत्तरेतल्या बहामनी सुलतानाच्या मुलाच्या जनाना खाण्यात नेण्यात गेली, परंतु या मुलाला नंतर अंध करून हाकलून देण्यात आलं। त्यामुळे रायचूरच्या त्या सुंदरीचं भविष्य नक्कीच काय चांगलं झालं नसणार आहे।